परिषद आयोजित केलेली आहे. सर्वप्रथम मला वाटतं की आपली आरोग्य सिच्युएशन काय आहे जिल्ह्यातली त्याच्या संदर्भात ब्रीफ करण्यासाठी मी सिव्हिल सर्जन यांना सर्वांना नमस्कार. आज आपल्याकडं आजच्या घडीला उपचाराखाली एकूण 45 रुग्ण आपल्याकडे एकूण 45 रुग्ण उपचाराखाली आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्याच्यामध्ये 63 लोक आतापर्यंत रुग्ण बरे झालेले आहेत, म्हणजे पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेले आहेत. टोटल 4 मृत्यू झालेले आहेत आणि टोटल आपली जिल्ह्याची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 112 झालेली आहे. तर पॉझिटिव्ह मधले जे 4 रुग्ण आपल्याकडं इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आहेत, त्यामध्ये औंढी तालुका जत येथील 55 वर्षाचे जे पुरुष आहेत रुग्ण, त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक आहे. आणि कडेबिसरी सांगोल्यातील जे रुग्ण आपल्याकडे ॲडमिट आहेत त्याची अजून ICUत आहे, पण तब्येत स्टेबल आहे. अधूनमधून चढ उतार होत आहेत. खिरोडे शिराळ येथील 56 वर्षाच्या व्यक्तीची पण तशीच अवस्था आहे. आणि मंदूर तालुका शिराळा येथील 81 वर्षाची जी रुग्ण आहे तोही ऑक्सिजनवर त्याच्यावर उपचार चालू आहेत. म्हणजे टोटल 4 पेशंट आपले ICU मध्ये विशेष उपचाराखाली आहेत. आता मनपा कार्यक्षेत्रातले एकूण 11 केसेस झालेले आहेत. शहरी भागातल्या 28 झालेले आहेत, ग्रामीण भागातले 73 झालेले आहेत. असा हा 112चा हिशोब आहे. त्यापैकी मनपातले 8 बरे झाले, शहरीतले 26 बरे झाले, ग्रामीण मधले 28 बरे झाले आणि मनपा कार्यक्षेत्रातला 1 मृत्यू आहे आणि ग्रामीण भागातले 3 मृत्यू आहेत. शहरी म्हणजे याच्यातले नगरपालिका क्षेत्र जे आहे आपलं महानगरपालिका वगळता उर्वरित शहरी तो आज अखेर आपण 2487 थ्रोट स्वॅब तपासलेले आहेत आणि त्यापैकी हे 112 पॉझिटिव्ह आलेले आहेत. 2310 निगेटिव्ह आपल्याला रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत आणि आजच्या घडीला आपल्याकडे अजून 63 अहवाल प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत आपल्या 11 ठिकाणी ज्या संस्था अलगीकरणाच्या सोयी आहेत त्याच्यामध्ये 396 व्यक्ती आहेत आणि गृह अलगीकरणामध्ये 181 व्यक्ती आहेत. संभाव्य रुग्ण वाढण्याची शक्यता जी भविष्यात आपल्याला निकटच्या भविष्यामध्ये त्याची आपण परियोजना तयार केलेली आहे. त्यानुसार त्रिस्तरीय हेल्थ सिस्टीम म्हणजे 3 टायर हेल्थ केअर प्रोव्हिजनसाठी आपण संस्था आयडेंटिफाय केलेल्या आहेत. याच्यामध्ये CCC म्हणजे कोविड केअर सेंटर ही आपल्याकडं 49 ठिकाणी आहेत. डेडिकेटेड कोविड 38 ठिकाणी आहेत. 49 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहेत आणि 4 जिल्हास्तरीय कोविड हॉस्पिटल आहेत. सांगली जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात 75 फिवर क्लिनिक आहेत. महानगरपालिका क्षेत्रात 8 फिवर क्लिनिक आहेत. अशी टोटल 93 फिवर क्लिनिक जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण, नागरी, शहरी भागातील शासकीय दवाखाने, खासगी दवाखाने, चेकपोस्ट यांच्याकडे एकूण 318 सारीचे रुग्ण आढळून आलेले आहेत. आपल्याला सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस, याच्यामध्ये जेव्हा रक्तातलं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत जातं तसं रुग्णाला धाप लागत जाते आणि तो रुग्ण आपल्याला प्राधान्यानं आयडेंटिफाय करून त्याला आपल्याला आयसोलेशन कक्षामध्ये आणावं लागतं. असे 318 सारीचे रुग्ण आपल्याला आढळून आले. त्यापैकी 316 जणांचे स्वॅब घेतले व त्यातील 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. ILIचे 80 स्वॅब घेतलेले असून त्यापैकी 12 पॉझिटिव्ह आलेले आहेत. आपल्याकडे आंतरराज्यीय सीमा चेकपोस्ट एकूण 11 आहेत. आंतरजिल्हा सीमा चेकपोस्ट 21 असे एकूण 32 चेकपोस्ट आपल्याकडे आज कार्यरत आहेत. चेकपोस्टवरील अहवालानुसार 4 मे 2020 पासून प्रवेश केलेल्या आंतरराज्य प्रवाशांची संख्या ही 11,934 असून इतर जिल्ह्यातून 40,570 प्रवाशांनी जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. त्यांना संबंधित तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार संस्था अलगीकरण, गृह अलगीकरण किंवा कम्युनिटी क्वारंटाईन मध्ये निगराणीखाली ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर
आपल्याकडं आजच्या घडीला एकूण 38 कंटेनमेंट झोन जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. हे ग्रामीण भागातले आहेत. त्याच्यानंतर नागरी भागामध्ये 2 कंटेनमेंट झोन आहेत, इस्लामपूर आणि जोळंबी वसाहत आष्टा. आणि मनपा कार्यक्षेत्रामध्ये 6 कंटेनमेंट झोन आहेत. असे एकूण ग्रामीण भागामध्ये 38 कंटेनमेंट झोन चालू आहेत. आतापर्यंत कंटेनमेंट झोन केले आणि त्यांची 28 दिवस पूर्ण झाल्यावर बंद झालेले 5 आहेत. असे एकूण 43 झालेले आहेत ग्रामीण भागात. शहरीमध्ये 1 बंद झालेला आहे, नाही 2 बंद झाले. मनपामध्ये एकूण चालू 6 होते, त्यापैकी 2 बंद झालेले आहेत. असे एकूण 8 आहेत. आणि शहरीमध्ये 1 चालू होता, तो 1 बंद झालेला आहे, इस्लामपूरचा आपला, म्हणजे टोटल 2 झालेले आहेत. असे एकूण 45 कंटेनमेंट झोन, 8 बंद आणि टोटल 53 कंटेनमेंट झोनची कार्यवाही आपण केलेली आहे. ऍक्टिव्ह किती आहेत आपले? ऍक्टिव्ह ग्रामीण भागात 38 आहेत सर. नगर 38 आणि 2 40, 40 आणि 6 46 झाले सर. 45 झाले सर. 45. तर ते महत्वाचं आहे. बंद केलेल्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपल्याकडे ऍक्टिव्ह कंटेनमेंट झोन जे आहेत ते ग्रामीण भागातले 38, नगरपालिकेतले 2, नगरपालिकेतले 2 आणि महानगरपालिकेतले 6. नाही 45, तो 1 कमी करत आहे. नगरपालिकेमधला फक्त जोळंबीचा चालू आहे. इस्लामपूरचा बंद आहे. इस्लामपूरचा बंद आहे. इस्लामपूर. 45. नाही असं नाही ऍक्च्युली. कंटेनमेंट झोन काय की आपण तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो आणि तिथल्या पेशंटचा हाय रिस्क कोणकोणते कॉन्टॅक्ट निघालेले आहे, त्यांची सगळी घरं कव्हर होतात आहे की नाही, किंवा त्या पेशंटचा वावर असणारा एरिया कव्हर होतोय की नाही, तेवढं बघून आपण कंटेनमेंट झोन निश्चित करतो. हा प्रत्येक ठिकाणचा वेगवेगळा आहे. असं फिक्स काही नाहीये की 300 मीटर 400 मीटर असं नाहीये. जिथे गरज आहे तिथे आपण जास्त पण ठेवलेलं आहे. तिथे कमी म्हणजे असं वाटत नाहीये की कुठे बाहेर हे होता संपर्क होता, त्या ठिकाणी छोटा एरिया आपण केलेला आहे. आयसोलेशनची क्षमता किती आहे? आयसोलेशनची मिरजेचं जे कोविड हॉस्पिटल आहे तिथं 315 बेड आहेत. वानलेस हॉस्पिटलची 400 बेड, भारती विद्यापीठाची 60 बेड्स आणि इस्लामपूरची मेडिकल कॉलेजची 100 बेड आपण दाखवतोय. पण गरज पडली तर आपण सगळं हॉस्पिटल आपण ह्याच्यावर स्टँड बाय मोडवर ठेवलेलं आहे. तिथली 695 बेड पण आपण ॲक्वायर करू शकतो. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आपल्या क्षमता म्हणजे आपल्याकडे टोटल जेवढी आहेत 11 ठिकाणी आपली संस्था अलगीकरण आहे. तुम्हाला बेड वाईज पाहिजे का? आता आपण जे क्वारंटाईन पेक्षा जे कोविड केअर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल या त्रिस्तरीयमध्ये टोटल CCCच्या 49 ज्या संस्था आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 7036 आयसोलेशन बेडची आपण प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यानंतर DCSC म्हणजे CCCच्या वरची लेवल आहे, पण DCHच्या खालची लेवल आहे, मधला स्तर आहे तो. त्याला 1548 बेडची आपण अवेलेबिलिटी केलेली आहे. आणि DCS साठी ऍक्च्युली आपण टोटल 4 हॉस्पिटलमध्ये मिळून 1956 बेड आयडेंटिफाय केलेले आहेत. याच्यामध्ये आपण भारतीचे पण सगळे धरलेले आहेत आणि प्रकाशचे पण सगळे धरलेले आहेत. त्यामुळं आपल्याला 1956 बेड्स आपल्याला तिथं आयडेंटिफाय झालेले आहेत. बेसिकली आयसोलेशन म्हणजे जे काय की पॉझिटिव्ह लोकांना आपण तिथे ठेवतो ते आयसोलेशन आहे. सिम्पटमॅटिक सस्पेक्टेड आणि जे कन्फर्म पॉझिटिव्ह आहे तर हे जे आपले CCC, DCHC आणि DCH या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपण आयसोलेशनसाठी वापरतो. तर त्यांची बेडची संख्या साधारणतः 10,000च्या आसपास जी आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आयडेंटिफाय करून ठेवलेली आहे. आवश्यकतेनुसार आपण त्यातले बेड्स जे आहेत ते कार्यान्वित करतो. प्लाझ्मा थेरपीला आपण
काय परवानगी मागितली होती, मग त्याचं काय मिळाली का? प्लाझ्मा थेरपीसाठीही आपण आता अफेरेसिस मशीन जी आहे ती आपल्या मिरजेमध्ये आपण मागवलेली आहे. आता हाफकिनमध्ये जी हे होतं, बेसिकली आपली मागणी गेली होती 1 वर्षभरापूर्वीच, परंतु तिथून आपल्याला सप्लाय झाला नव्हता. तर आता ती सप्लाय ऑर्डर आपण इश्यू झालेली आहे, तिथून बोलणं केल्यानंतर ती आपल्याला अवेलेबल होईल. पण मध्यंतरच्या काळातही प्लाझ्मा थेरपी पुढे जावी यासाठी अफेरेसिससाठी आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलची जी प्लाझ्मा अफेरेसिस मशीन आहे ती आपल्या मिरजेची जी ब्लड बँक आहे तिथे आणतो आहोत. त्यासाठी आवश्यक जी FDAचं क्लिअरन्स लागतो, प्रॉडक्ट क्लिअरन्स, तो आपण अप्लाय केलेला आहे. आणि लोकल एथिकल कमिटी जी असते मेडिकल कॉलेजची, त्यांच्याकडे तो प्रोजेक्ट त्यांच्याकडनं क्लिअर करून आपल्याला ICMR ला सबमिट करावा लागतो. तर आज संध्याकाळपर्यंत आपण सबमिट करतो. तर या दृष्टीने प्लाझ्मा थेरपीची जी तयारी आहे ती आपली सुरू झालेली आहे. एक 3-4 दिवसामध्ये हे सगळे हे क्लिअरन्सेस मिळाले की आपण प्लाझ्मा थेरपी आपल्याकडे सुरू करू शकू. त्यासाठी जे क्युअर होऊन गेलेले आहे, म्हणजे बरे होऊन गेलेले आहेत, त्यांच्याशी पण संपर्क साधतोय आपण. त्यांचं APO आणि हे जे असतं ग्रुपिंग जे आहे ते करतो आहोत. त्यातले एलिजिबल कोणकोणते आहे, म्हणजे तिथे काय मिनिमम HB वगैरे लागतं, त्याच्यावरचे जे एलिजिबल असे सर्व आपण क्युअर झालेले त्यांची पण माहिती घेतो. आणि इथून पुढे जे कोणी आपल्या हॉस्पिटलमधनं क्लिअर होऊन जातील त्यांची आपण अगोदरच माहिती घेऊन ठेवणार आहोत. तो जो डेटाबेस आहे की जो आपल्याला प्लाझ्मा थेरपीसाठी वापरायला लागणार आहे, ज्यांचा प्लाझ्मा, त्याचा डेटाबेस पण आपण मेंटेन करतो. तर येत्या 3-4 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त आठवडाभरामध्ये आपल्याकडे सगळी लीगल आणि प्रोसिजरल इश्यूज कंप्लीट करून आपण प्लाझ्मा थेरपी सुरू करू शकतो आपल्याकडे. त्या रुग्णांची परवानगी लागली? हो, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधतो आहोत. आणि मला वाटतं की त्यांना पण आम्ही अपील करणार आहे की आपल्या मार्फत जर इतर पेशंटला आपण मदत करू शकत असू तर त्यांनी आम्हाला मदत करावी असं सगळ्यांशी आम्ही अपील करणार आहोत. इंडिव्हिज्युअली त्यांना भेटून त्यांच्याकडनं आपण त्यांनी प्लाझ्मा डोनेशन करावं याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणार आहे. व्हेंटिलेटरमध्ये DCSC जो मधला स्तर आहे त्याच्यासाठी 14 व्हेंटिलेटर आयडेंटिफाय झालेले आहेत आणि DCS साठी आपल्याला टोटल 82 व्हेंटिलेटर आपल्याकडे आहेत. हे फक्त गव्हर्नमेंट म्हणजे आता अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त पण आपण बरेचसे व्हेंटिलेटर्स जे आहेत ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत की जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ते एक्विजिशन करू शकू. त्यामुळे व्हेंटिलेटरचा इतका काही प्रॉब्लेम आपल्याकडे येणार नाही. 112 पैकी पॉझिटिव्ह आहेत ते बाहेरून आलेले की त्यांनी बाहेरून आलेले ऑलमोस्ट सगळे आहेत. फक्त आपल्याला हिस्ट्री सापडली नाही ती म्हणजे मिरजेच्या होळी कट्ट्याची एक हिस्ट्री सापडली नाही, फौजदार गल्लीची एक हिस्ट्री सापडली नाही आणि लक्ष्मीनगरचा जो कारखान्याजवळचा रुग्ण होता त्याची पण एक हिस्ट्री सापडली नाही. बाकी विजयनगरची एक हिस्ट्री, 4 लोकांची फक्त आपल्याला, आणि ते मनपा कार्यक्षेत्रातलेच आहेत. आता इथून जे आयडेंटिफाय झालेले आहे ते सगळ्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री बेसिकली 4 मे नंतर जे काही आपल्याकडे येणं झालेलं आहे बाहेरच्या ठिकाणचं, त्यांच्यामधनं जे 100% रुग्ण जे आहेत नंतर आयडेंटिफाय झालेले ही हिस्ट्री असणारच आहे. साळशिंगेचा फक्त एक मुंबईची नसलेला म्हणजे अहमदाबाद हिस्ट्री आहे, बाकी सगळे मुंबईचे. 5 लोकांच्यात कोरोना झालं की नाही, बायकोला कोरोना होते, नवऱ्याला होते, बायकोला होते. त्याच्यामध्ये होस्ट फॅक्टर्स आहेत आणि त्या व्हायरसचा स्ट्रेन कुठल्या व्यक्तीला बाधा होईल आणि कुणाला होणार नाही ह्या त्या व्यक्तीच्या फिजिओलॉजिकल पॅरामीटर्सवर अवलंबून असतोय. त्यामुळं आपल्याला जरी घरातल्या लोकांना झाला नाही तरी तो का झाला ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा ज्याला झालाय त्याची ट्रीटमेंट आपण व्यवस्थित करणं महत्वाचं आहे. पोस्ट सिलेक्टिव्हिटी आहे, म्हणजे आता एकाच घरामध्ये काही लोकांना झालेला आहे, म्हणजे मुलगा आणि वडिलांना झालेला आहे, कदाचित मुलगी आणि पत्नीला झालेला आहे. अशा पद्धतीचे पण आपल्याकडे बरेच उदाहरण आहेत की घरामध्ये काही लोकांनाच झालेलं आहे. तर पोस्ट सिलेक्टिव्हिटी आपण जे म्हणतो म्हणजे जो व्यक्ती आहे त्याचे काही विशेष हे असतात की त्याच्यामुळे जेनेटिक इश्यूज असतात की त्याच्यामुळे त्याला होतो किंवा नाही होत.
तर ही होस्ट सिलेक्टिव्हिटी जी आहे ती या व्हायरसमध्ये आपल्याला आढळून आलेली आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले ते सगळ्यात जास्त कुठल्या तालुक्यातले? शिराळाचा वाळवा. वळवा. शिराळी पण आपली. ग्रामीणमध्ये वाळवा तालुक्यातच आहे. हे बरं. संख्यात्मक दृष्टी जर बघितली तर सध्या 3 तालुके जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. आटपाडी, शिराळा आणि वाळवा. या 3 तालुक्यांमध्ये आता ज्या नवीन केसेस आयडेंटिफाय होतात की मेजर केसेस तिथूनच आहेत. त्याचं तालुका निहाय करून घ्यायचं. शिराळा कधी 15 कधी होत्या वाळवाची. खाजगी क्लासेस चालू करण्यास परवानगी दिली आहे? मी आता तुम्हाला लॉकडाऊन बद्दल नेक्स्ट सांगायचं आहे. फक्त हेल्थचा एकदा विषय संपून जाऊ म्हणून मी हे केलं. एक सर्वात महत्वाचं आव्हान जे आता आपल्याला मार्फत करायचं आहे हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की जर लवकर कोणाला काही सिम्पटम आलेला आहे या पॉझिटिव्ह झालेला आहे आणि काही सिम्पटम आलेला आहे तर यांना आपण लवकर आयडेंटिफाय करून त्यांच्यावर उपचार सुरू झाले तर त्यांचं बरं होण्याचं प्रमाण हे जवळजवळ 100% आहे. परंतु जर आपल्याला वेळ झाला उपचार करण्यासाठी, बरेचदा काय असतं की लोक अंगावर काढतात किंवा काही छोटी मोठी औषधं घेऊन जर ताप आला असेल तर तापाचं औषध घेणं किंवा खोकला आला असेल तर खोकल्याचं औषध घेणं आणि डॉक्टरांना उपचारासाठी न भेटणं किंवा न दाखवणं. त्याच्यामुळे अंगावर काढल्यामुळे जेव्हा त्रास खूप वाढून गेलेला असतो तेव्हा मग ते हॉस्पिटलला अप्रोच होतात आणि मग अशा बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्या आपल्याला आयसीयू मध्ये पर्यंत जायला लागतं, म्हणजे सिरियस होतात. मॉर्टॅलिटी पण जी होते ती अशाच पेशंट मध्ये होते, म्हणजे मयत होण्याची शक्यता वाढते. तर आपल्या मार्फत सगळ्यांना एक अतिशय कळकळीचं आवाहन आहे की जो कोणी एकतर बाहेर न आलेला आहे, म्हणजे जिथे हॉटस्पॉट होते अशा ठिकाणाहून जर तो इथे आलेला आहे किंवा अशा लोकांच्या संपर्कातला व्यक्ती आहे किंवा आपल्याकडचे पण पर्टिक्युलरली अबाव 50 आणि ज्यांना काही डायबिटीस, हायपरटेन्शन अशा सारख्या कोमॉर्बिडिटी आहे अशा लोकांना जर कोणताही त्रास झाला, म्हणजे ताप, खोकला, सर्दी, अगदी लूज मोशन्स, वास न येणे, चव न समजणे किंवा इतर कोणताही त्रास झाला तर त्यांनी तातडीने सर्वात पहिले आपल्या फीवर क्लिनिक्सला दाखवावं. कृपया कोणीही अंगावर काढू नये किंवा सिम्पटमॅटिक औषधं घेऊन डॉक्टरांना भेटणं टाळू नये, कारण अशा गोष्टींनी डिसीज ऍडव्हान्स स्टेजमध्ये जातो आणि ट्रीटमेंट करताना सुद्धा पेशंट सिरियस होण्याची किंवा मयत होण्याची भीती वाढते. तर आता आपल्या जिल्ह्याला महत्वाचं जे आहे की आपल्याला पेशंटची संख्या बऱ्यापैकी आपली नियंत्रणामध्ये आहे, त्याच्यामध्ये मृत्यू होणार नाही किंवा सिरियस पेशंट होणार नाही याच्यासाठी अर्ली आयडेंटिफिकेशन हे खूप महत्वाचं आहे. आमच्या यंत्रणेमार्फत आपण सर्व बाहेर आलेल्या लोकांना किमान आपण व्हिजिट करतोच आहोत किंवा कोमॉर्बिडिटी किंवा वृद्ध लोकांना व्हिजिट करतोच आहोत. परंतु त्यांच्याकडनं सुद्धा जर कोणताही त्रास असेल, अगदी नॉन स्पेसिफिक कंप्लेंट पण असेल कोणती, तरी सुद्धा त्यांनी तातडीने पुढे येऊन आम्हाला अप्रोच करणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण जसं तुम्हाला काल सीएम साहेबांनी पण हा विषय याच्यामध्ये खूप स्ट्रेस केला की वेळेवर जर पेशंट आला हॉस्पिटलमध्ये तर त्यांच्यावर उपचार होऊन ते बरे होऊ शकतात. आपल्या जिल्ह्यासाठी पण पर्टिक्युलरली ही बाब खूप महत्वाची आहे, आता इथून पुढे खूप महत्वाची राहणार आहे. तर आपण सगळ्यांना अगदी उद्या या बाबतीत जर आपण स्ट्रेस करावा आपल्या मार्फत त्याच्या गोष्टीबद्दल आपण सगळ्यांनी आवाहन करावं. आरोग्याचे विषय झालेले आता सध्या मी जसं सांगितलं की आता जो नवीन लॉकडाऊनच्या किंवा मिशन बिगिन अगेन हे जे आहे याच्या ज्या सूचना हे आहेत आपल्याला गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपल्याला ब्रीफ करतोय. एकतर या ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या 1 जून ते 30 जून या कालावधीसाठी आहेत. याच्यात काही महत्वाच्या जे सगळ्यांसाठी कॉमन गोष्टी आहेत त्या पहिले मी आपल्याला सांगणार आहोत की नाईट कर्फ्यू जो आहे
त्याचा पिरियड हा 7 ते 7 पहिले होता, तो आता बदलला आहे आणि तो रात्री 9 वाजेपासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत केलेला आहे. व्हल्नरेबल ग्रुप म्हणजे 65 इयर्सच्या वरचं एज किंवा पर्सन विथ कोमॉर्बिडिटी, ज्यांना काही आजार आहेत, डायबिटीस, हायपरटेन्शन किंवा IHD, प्रेग्नंट महिला आणि 10 वर्षाच्या वयाच्या खालची मुलं यांनी अगदी इसेन्शियल किंवा मेडिकल इमर्जन्सी वगळता घराच्या बाहेर पडू नये. हा जो आपला नियम याचा होता तो यावेळेसही पुढे आपण कंटिन्यू करतो आहोत. कंटेनमेंट झोन्स जे आपले डिमार्केट केलेले, आता मी मुद्दाम थोडं कंटेनमेंट झोनची यादी पण आपल्याला सांगायला सांगितली की हे ज्या काही आता या नवीन नियमानुसार ज्या सूट असतील त्या कंटेनमेंट झोन मध्ये लागू नाही. कंटेनमेंट झोन जे नोटिफाय झालेले आहे त्याच्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा, वस्तू आणि मेडिकल इमर्जन्सीज या बाबतीत जे आपण सूट दिलेली आहे तेवढंच गव्हर्नमेंटचे जे अगोदरचे नियम आहेत ते पुढे सुद्धा कंटिन्यू होणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शासनाने 2 भाग पाडलेले आहेत. म्हणजे अगोदरही आपल्याला सांगितलं की रेड झोन होता आणि नॉन रेड झोन होता. तसंच आता काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स ज्या जास्त अफेक्टेड आहेत अशा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स बद्दल त्यांनी वेगळे नियम दिलेले आहेत. परंतु आपला जिल्हा जो आहे हा नॉन रेड झोन मध्ये आहे. म्हणजे अगोदरही आपल्याकडे नॉन रेड झोन मध्ये होतं ना, आपण आताही पुढे त्याच्यात कंटिन्यू केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याशी स्पेसिफिक जे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल मी जरा आपल्याला सांगणार आहे. इतर ज्या कॉर्पोरेशन्स मध्ये किंवा काय जे ऍडिशनल रेस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्याबद्दल मी आता आपल्याला सांगणार नाही, जे आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये. आपल्या ह्याच्यात नेमकं काय काय बंद असणार आहे. स्कूल्स, कॉलेजेस, एज्युकेशनल, ट्रेनिंग, कोचिंग इन्स्टिट्यूशन्स या आपल्याकडे इथून पुढेही शासनाचे फर्दर आदेश येईपर्यंत बंद असणार आहे. ऑनलाईन किंवा डिस्टन्स एज्युकेशन जे आहे म्हणजे ऑनलाईन माध्यमातून जे चालतं ते सुरू असेल. इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल जे आहे MHA ने परमिट केलेली जी आहे ती वगळता इतर बंद असणार आहे. आपल्यासाठी सिग्निफिकन्स काय याचा की आपल्याकडे इंटरनॅशनल ट्रॅव्हल करून येणारी जी कोणी लोक असतील किंवा इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून येणारी जी कोणी लोक असतील त्यांना 14 दिवसाचा जो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा जो पिरियड आहे तो कंटिन्यू राहील. त्यांना स्वखर्चाने आपण काही हॉटेल्स निश्चित करून दिलेले आहेत आणि जे नॉन अफोर्डिंग आहे अशांसाठी आपल्याकडे जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच्या फॅसिलिटीज आहेत तिथे आपण त्यांना ठेवतो. पण 14 दिवस ठेवून टेस्ट करून टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना आपण त्यांच्या घरी जाऊ देणार आहोत. मेट्रो रेल बंद असणार आहे आपल्याकडे, तो विषय नाही. ट्रेनच्या बाबतीमध्ये हळूहळू ज्या आता रेल्वेच्या ट्रेन्स म्हणजे रेल्वे ज्या काही ट्रेन्स सुरू करत आहे त्या वगळता जनरल ट्रेनचं शेड्यूल जे आहे ते सुरू असणार नाही. आपल्या जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे की आपल्याकडे या ज्या काही स्पेशल ट्रेन्स ज्या रेल्वे चालवणार वेळोवेळी तर त्या ज्या येणाऱ्या ट्रेन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर हेल्थ चेकअपसाठी आपली यंत्रणा उभारी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जे असिम्पटमॅटिक असतील त्यांना आपण घरी जाऊ देऊ, होम क्वारंटाईन केलं जाईल त्यांना. आणि जे सिम्पटमॅटिक आहे त्यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन मध्ये शिफ्ट करून त्यांची स्वाब तपासणी करावी लागेल. सिनेमा हॉल, सगळे जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार्स, ऑडिटोरियम, एकत्र जमण्याच्या जागा, असेंब्ली हॉल्स हे सगळ्या बंद राहणार आहेत. कोणतंही सोशल, पॉलिटिकल, क्रीडात्मक, मनोरंजनात्मक किंवा अकॅडमिक, सांस्कृतिक, धार्मिक कोणतंही फंक्शन जे आहे किंवा गर्दी जी आहे, एकत्र जमाव जो आहे ती बंद राहणार आहे. ज्या धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये पब्लिकसाठी म्हणजे जनरल लोकांसाठी धार्मिक स्थळं ही बंद राहणार आहेत. बार्बर शॉप्स, नाव्याची दुकान, स्पाज, सलून्स आणि ब्युटी पार्लर्स ही या आदेशानुसार तुर्तास या आदेशानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये बंद आहे. हा थोडासा एक असा विषय आहे की मागच्या ऑर्डरमध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नॉन रेड जिल्ह्यांमध्ये हे शॉप्स अलाउड होते, परंतु सध्या जी ऑर्डर आपल्या हातामध्ये आलेली आहे त्या ऑर्डरनुसार बार्बर शॉप, सलून, स्पाज आणि ब्युटी पार्लर्स हे बंद ठेवलेले आहे.
तिच्यात जर काही गव्हर्नमेंटने चेंज केला तर गव्हर्नमेंटची जी काही ऑर्डर असेल त्याच्यानुसार कम्युनिकेट केलं जाईल, परंतु तोपर्यंत जी ऑर्डर आपल्या हातात आहे त्याच्यानुसार हे आपल्या जिल्ह्यामध्ये बंद असणार आहे. त्याच्याबद्दल नाहीये. शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर कोणते जे आपले हॉस्पिटॅलिटी आदिरातिथ्य करणाऱ्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या बंद असणार आहे. तिच्यात मात्र जे रेस्टॉरंट आहे आणि किचन आहे त्यांची पार्सल सुविधा आणि होम डिलिव्हरी ही सुरू असणार आहे आणि संचारबंदीचा कालावधी वगळता जे रुटीन टाइम्स आहे त्याच्यामध्ये ही होम डिलिव्हरीची फॅसिलिटी अलाउड असणार आहे. या जे आपण रेस्ट्रिक्शन मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट वेळोवेळी पुन्हा सूचना काढून काय जे फेज वाईज मॅनर मध्ये काही चेंजेस करायचे असतील ते चेंजेस गव्हर्नमेंट करेल आणि ते आपल्याला कम्युनिकेट केले जातील. या व्यतिरिक्त काही जे इतर गोष्टी ज्या आपल्यासाठी कंट्रोल्ड आहे किंवा रेग्युलेटेड आहे त्या म्हणजे आंतरराज्य आणि आंतरजिल्हा ही जी लोकांची मुवमेंट आहे ही रेग्युलेटेड असणार आहे. म्हणजे इथून पुढेही आपल्याला जर जिल्हा क्रॉस करून जायचा आहे किंवा राज्य क्रॉस करून जायचं आहे तर आपल्याला पासची जी आपली सिस्टीम आहे ती कंटिन्यू केली जाईल. ती सुद्धा पर्टिक्युलरली आपल्याला ज्या कॅटेगरीजसाठी अलाउ केलेलं होतं म्हणजे जे कोणी लेबर स्टँडर्ड असतील, वर्कर असतील, काही यात्रेकरू आहेत, टुरिस्ट आहेत किंवा इतर लोक जे अडकून पडलेले आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा असणार आहे. हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे कारण की आंतरजिल्हा बॉर्डर्स बद्दल फार लोकांच्या पण हे होत्या. तर तुर्तास तरी राज्य शासनाच्या आदेशानुसार आंतरराज्य आणि आंतरजिल्हा बॉर्डर्स या अजूनही पूर्णतः ओपन केलेल्या नाहीये. तिथली जी मुवमेंट आहे ती रेग्युलेटेड असणार आहे. आंतरराष्ट्रीय जी परवानगी आहे बाहेरून येणारी कशी घ्यायची कारण तिथे तर काय हे नाही त्याच्यामध्ये पण आहे प्रत्येक करतात आणि आम्हाला आमच्याकडे परमिशन साठी ती यादी पाठवतात. आम्ही त्यांना कन्सेंट इश्यू करतो. अगोदरची जी सिस्टीम होती ती सिस्टीम पुढे कंटिन्यू राहणार आहे कारण की अजूनही मुवमेंट रेग्युलेट केलेली आहे. परंतु गुड्स मुवमेंट ही पहिल्यापासूनच फ्री होती आणि आताही ती आंतरजिल्हा असो किंवा आंतरराज्य असो त्याच्यामध्ये कोणतेही रेस्ट्रिक्शन नसणार नाही. इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट म्हणजे आंतरजिल्हा सुद्धा ही मेडिकल प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सॅनिटेशनचा जो स्टाफ आहे, ॲम्ब्युलन्सेस यांची मुवमेंट जी आहे ती विदाउट रेस्ट्रिक्शन चालू राहणार आहे. टू ॲप हा सगळ्यांना एक ऍडवाइस आहे गव्हर्नमेंटकडनं पण आणि जिल्हा प्रशासनाचं पण आव्हान आहे की आरोग्य सेतू ऍप डाउनलोड केल्यामुळे आपण स्वतःचं पण प्रोटेक्शन करू शकतो आणि आपल्या जे परिवारातले लोक आहे, आपले जे क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येणारे लोक आहेत त्यांचंही प्रोटेक्शन होऊ शकतं. त्यामुळे हा ऍप डाउनलोड करून त्याचा वापर करावा असं सगळ्यांना शासनामार्फत आवाहन केलेलं आहे. जिल्हा प्रशासनही त्या पद्धतीने आपल्याला आवाहन करत आहे. जे नॅशनल डायरेक्टिव्ह होते कोविड-19च्या अनुषंगाने ते ऍज इट इज पुढे कंटिन्यू झालेले आहेत. म्हणजे फेस कव्हरिंग जी आहे ती अजूनही मॅन्डेटरी असणार आहे. सोशल डिस्टन्सिंग त्याचे नॉर्म्स जे आहेत ते सगळ्यांनी फॉलो करायचे आहे. मॅरेजच्या बाबतीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करून कमाल 50 पर्यंत लोक असून असेपर्यंत मॅरेज सेरेमनी होऊ शकते. जास्तीत जास्त लोक 50 आणि अंत्यविधीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म करून जास्तीत जास्त 20 लोक. हा पण एक चेंज झालेला आहे. मागे तो दोन्ही 50-50 केले होते परंतु काही गोष्टी निदर्शनास आल्यामुळे शासनाने तिच्यामध्ये चेंज केलेला आहे. अंत्यविधीचे जे कार्यक्रम आहे, फ्युनरलचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म फॉलो करून जास्तीत जास्त 20 लोक असू शकतात. पब्लिक प्लेसवर थुंकणं अजूनही कायदेशीर
गुन्हाच आहे तो, म्हणजे ती रुटीनच हे असणार आहे. त्यासाठी आपण ऑर्डर इश्यू केलेली आहे. 500 रुपये दंड, किमान 500 रुपये दंड चार्ज करण्यासाठी म्हणून आपण त्यासाठी ऑर्डर इश्यू केलेली आहे. लिकर, पान, टोबॅको यांचं पब्लिक प्लेसवरचं कन्झम्पशन म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ते खाणं किंवा दारू पिणं हे कायदेशीर गुन्हा आहे. ते त्याच्यावर बॅन केलेलं आहे. वर्क प्लेसचे जे ऍडिशनल डायरेक्टिव्ह इश्यू केलेले आहेत त्याच्यामध्ये जिथे वर्क फ्रॉम होम शक्य आहे अशा प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये ते जास्तीत जास्त एनकरेज करावं या संदर्भात सूचित केलेलं आहे. बेसिक प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर स्क्रीनिंग, हायजीन मेंटेन करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रत्येक जी वर्क प्लेस आहे तिथे फ्रिक्वेंट सॅनिटायझेशन जे आहे ते करण्यासाठी सांगितलं आहे. इव्हन सरकारी कार्यालयांसाठी एक स्पेशल जी नियमावली काढलेली आहे तिच्यात स्वच्छता कशी करावी, कर्मचाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, थर्मल स्क्रीनिंगची कशी सिस्टीम असावी या संदर्भात सूचित केलेलं आहे. त्याची आपण अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच करणार आहोत. सर्व कार्यालय करतील त्याची अंमलबजावणी. शिफ्ट ज्या आहेत त्या स्टॅगर ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायला. इव्हन इंडस्ट्रीज मध्ये किंवा इतर ज्या गोष्टी अलाउ केलेल्या आहेत तिथे सुद्धा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम किंवा इतर ज्या खुल्या जागा आहेत त्या ठिकाणी वैयक्तिक लोक जाऊन त्याचा वापर करू शकतात. त्याला वेगळ्याने आता कोणतेही बंधन नाही. परंतु या ठिकाणी स्पेक्टॅटर म्हणजे प्रेक्षक आणि कोणत्याही ग्रुप ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अलाउ केल्या जाणार नाही. स्टेडियमचा किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो इंडोर पोर्शन आहे त्या इंडोर पोर्शन मध्ये किंवा इंडोर स्टेडियम मध्ये अजूनही कोणत्याही ऍक्टिव्हिटीज परमिट केल्या गेलेल्या नाही. जो आउटडोर पोर्शन आहे किंवा ओपन टू स्काय जागा आहेत त्या ठिकाणी वैयक्तिक जो व्यायाम करायचा आहे तो सगळा अलाउ केला जाईल मोकळ्या जागांमध्ये. इंडोरचा जो आहे त्या ठिकाणी अजूनही ऍक्टिव्हिटीजवर रेस्ट्रिक्शन्स आहेत. आणि सर्व ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत किंवा एक्सरसाइज करायची आहे ती सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म फॉलो करून किंवा मास्क, फेस कव्हरिंग्स वगैरे करून जे आपल्याला बेसिक कोविड-19चे डायरेक्टिव्ह आहेत त्याचं पालन करून करणं हे बंधनकारक असणार आहे. ट्रॅव्हलिंग साठी, ट्रान्सपोर्टेशन साठी 2 व्हीलरला केवळ एकच रायडर अलाउड आहे. 3 व्हीलरला 1+2, 4 व्हीलरला 1+2. त्याच्यामध्ये कमर्शियल ज्या 3 व्हीलर्स पर्टिक्युलरली असतील त्यांना तसं एनकरेज करायचं. इनफॅक्ट त्यांनी जर ड्रायव्हर आणि कस्टमर याच्यामध्ये जो काही बॅरियर जर क्रिएट केला की जेणेकरून आणखी जे आहे कोविड-19चं जो संक्रमण आहे ते रोखू शकू आपण किंवा त्याला मदत होईल तर त्या गोष्टी एनकरेज करायच्या आहेत. तसं सर्व ज्या आपल्या ऑटो असतील, ऑटो रिक्षा असतील किंवा इतर आपल्या कमर्शियल ज्या काही काळ्या पिवळ्या गाड्या चालतात त्यांनी तशा पद्धतीने जर पार्टिशन करून घेतलं तर ते एनकरेज करावं. ते लोकांसाठी ते अधिक बेटर राहील. इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्व्हिस म्हणजे जिल्ह्यांतर्गत बस सेवा जी आहे ती मॅक्झिमम 50च्या कपॅसिटीने चालेल आणि त्यांना सुद्धा सॅनिटेशन, डिसइन्फेक्शन जे करून घ्यायचं आहे, बेसिक सॅनिटेशन जे फॉलो करायचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स फॉलो करायचे आहेत ते करायला लागतील. आंतर जिल्हा बस सेवा ही प्रोहिबिटेड आहे, अजून त्याला परमिशन दिलेली नाही. त्यासाठी सेपरेट ऑर्डर्स गव्हर्नमेंट इश्यू करेल, परंतु तुर्तास तरी आंतर जिल्हा बस सेवा जी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे. सर्व मार्केट्स, शॉप्स हे सकाळी 9 ते 5 या कालावधीमध्येच उघडले जातील. ऑफकोर्स अत्यावश्यक सेवेचे जे औषधांची दुकानं वगैरे जे आहेत ते वगळता त्याला पहिल्यापासूनही आपण कोणतं रिस्ट्रिक्शन टाकलेलं नव्हतं. औषधांची दुकानं असतील किंवा अत्यावश्यक सेवांची काही हे असतात ती नाहीये. परंतु जी जनरल शॉप्स आहेत, मार्केट्स आहेत ते 9 ते 5 या कालावधीतच राहतील ओपन. आणि तिच्यामध्ये पण जर आपल्याला क्राउडिंग आणि सोशल डिस्टन्सिंगचं व्हायलेशन होत आहे असं निदर्शनास आलं तर पहिले आपण त्यांना वॉर्निंग देऊ
किंवा मग जर लास्ट रिसॉर्ट म्हणून जर आपल्याला त्याच्यात इम्प्रुव्हमेंट दिसली नाही तर मग ते बंद करायला लागतील. ज्या गोष्टींबद्दल रेग्युलेशन नाही म्हणजे ज्यांच्याबद्दल कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही अशा गोष्टींसाठी सेपरेट परमिशन गव्हर्नमेंटची कोणतीही लागणार नाही. ज्या गोष्टी अलाउड आहे या ऑर्डरमध्ये त्या गोष्टींसाठी सेपरेट परमिशन कोणालाही काढावी लागणार नाही. बरेच जण आम्हाला अप्रोच करतात की आम्हाला ही ऍक्टिव्हिटी कॅरी करायची आहे जी गव्हर्नमेंटने ऑलरेडी अलाउ केलेली आहे त्यासाठी परमिशन द्या. तर त्यासाठी वेगळ्याने परमिशन द्यायची कुठेही गरज नाहीये. हे काही आपल्या सांगली जिल्ह्यापुरतं जे निगडीत हे आहे नियम आहेत त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला माहिती दिली आहे. तर आपल्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर विचारावे या संदर्भात. तर दुकानात जाऊन विषम पद्धतीने बंद करायला असं लागतंय का? नाही नाही, शासनाच्या शासनाची ऑर्डर अगदी क्लिअर आहे. तिच्यामध्ये सुरुवातीला जे काही एरिया आयडेंटिफाय केलेले आहे मुद्दा क्रमांक 6 मध्ये जी एरिया आयडेंटिफाय केलेली आहे तिच्यामध्ये महानगरपालिका वगैरे येतात त्या ठिकाणी समविषम पद्धतीने करावं असं म्हटलेलं आहे. परंतु आपण जर बघितला ऑर्डर मधला मुद्दा क्रमांक 7 इन द रेस्ट ऑफ द स्टेट एक्सेप्ट एरियाज विच आर मेन्शन इन क्लॉज 6 म्हणजे ती जे कॉर्पोरेशनचे जे एरिया आहेत किंवा जिथे दाटीवाटीने वस्ती आहे रुग्णांची संख्या जास्त आहे जे आयडेंटिफाय केले आहेत ते एरियाज वगळता इतर ठिकाणी म्हणजे आपला जिल्हा पर्टिक्युलरली आपल्या जिल्ह्यापुरता बोलायचं झालं तर या ठिकाणी समविषम करायची गरज नाही. 9 ते 5 आपली जे मार्केट आतापर्यंत सुरू आहे त्या पद्धतीने सुरू राहावी. पेट्रोल पंपांना सर काय पेट्रोल पंप चालूच आहेत त्यात काय एनिथिंग विच इज नॉट म्हणजे आपण याच्यात जे काही नमूद केलं नाही आता रेस्ट्रिक्शन मध्ये त्या ऍक्टिव्हिटीजला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही. काय सर आपली संचारबंदी तुम्ही सुरू करता का ती पेट्रोलच्या नावाखाली पुन्हा बाईक रस्त्यावर फिरतात म्हणून बनवलंय. पेट्रोल पंपांना काय टायमिंग दिले का? नाही पेट्रोल पंपांना टाइम देणं हा विषय नाही. संचारबंदीमध्ये लोकांनी पेट्रोलसाठी बाहेर जाणं पण चुकीचं आहे ते अलाउडच नाही. पंप चालू असतात त्यामुळे सर पंप कशासाठी चालू असतात की जेव्हा गुड्स मुवमेंट चालू आहे किंवा इसेन्शियल सर्व्हिसेस चालू आहे त्यांना आपल्याला पेट्रोल लागलं तर द्यावंच पण ते लागतं. सर सगळेच गर्दी करतात सर. लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी. तसं होत नाहीये सर. त्यामुळे विनाकारणची गर्दी रात्री आता 9 वाजता सुद्धा पंपावर जातात तेल टाकायला लोक. नाही, हा विषय म्हणजे जर implement- संचारबंदीचं काही उल्लंघन होत आहे सर बऱ्याच ठिकाणी. हा इम्प्लिमेंटेशनचा इश्यू आहे हो, सर. तो आम्ही पोलिसांना निर्देशित करतो या बाबतीमध्ये. परंतु पेट्रोल पंप मात्र चालू राहणार 24 तास. तर पासेस जे आहे ते रेटिंग असं दाखवते बऱ्याच जणांचे मी आपल्याला एक थोडी माहिती पासेसच्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण किती पासेस क्लिअर केलेले आहेत काय ती पण एक लक्षात येईल. पहिले सुरुवातीला जी संख्या आहे कालपर्यंतची राज्याबाहेर जाणारे व्यक्ती जे आहेत जवळजवळ 35,555 आपल्या जिल्ह्यातनं राज्यात बाहेर जाणारे. राज्याबाहेरून येणारे जे लोक आहेत ते 11,934 आपल्याकडे. राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या व्यक्तींची संख्या 88,500. ही जी मुवमेंट आहे ही सगळी पास घेऊन झालेली मुवमेंट आहे. जिल्ह्यातल्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जवळजवळ 40,576. म्हणजे आपल्या जिल्ह्यापुरता जर इन्कमिंगचा जर विचार केला तर साधारणतः 52,000च्या आसपास लोक इतर जिल्ह्यातनं आणि इतर राज्यांमधनं आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि मी ही जी आकडेवारी आता आपल्याला वाचून दाखवली ही सगळी पास बेसिसवर झालेली आहे. आता ऍक्च्युली आपल्याकडे पासेसची किती हे क्लिअर झाली तो पण मी आपल्याला इथे देतो. एकूण ऍप्लिकेशन आपल्याकडे पासेसचे आले होते 89,812. त्यातले अप्रूव्ड ऍप्लिकेशन्स आहे 35,627. रिजेक्टेड ऍप्लिकेशन्स आहे 40,871 आणि 13,000 ऍप्लिकेशन्स सध्या पेंडिंग आहे. संख्या जर आपण बघितली जवळजवळ 89,000 ऍप्लिकेशन्स आपल्याकडे आलेले आहेत. त्यातले आपण
76,000च्या वर ऍप्लिकेशन्सवर डिसिजन घेतलेला आहे. याच्यामध्ये मागच्या वेळेस मी आपल्याला सांगितलं होतं की लोक बरेचदा एकदा त्यांचा पास जर कॅन्सल झाला तर वारंवार अप्लाय करतात. तर ते करणं त्याच्यामुळे सिस्टीमवर अननेसेसरी लोड पडतो किंवा अनावश्यक ज्या कारणं अलाउड नाही आहे, जी कारणं टाळता येऊ शकतात, त्याच्यासाठी पण पासेसला ऍप्लिकेशन केलं जातं. जस्ट फिरून यायसाठी म्हणून काही लोकांनी ऍप्लिकेशन केलं असतं की माझे नातेवाईक तिकडे आहे, आता जाऊन यायचं, 2-2.5 महिने इथेच थांबलं म्हणून आम्हाला जायचं. तर अशा लोकांना पासेस आपण करत नाही आपण, आणि ते मग केले नाही तर वारंवार अप्लाय करतात, आणि त्याच्यामुळे जेन्युइन पासेसचे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते बरेचदा प्रलंबित राहून जातात. तर आपल्या इतका मोठा लोड क्लिअर केल्यानंतरही त्याच्यामुळे आपल्याकडे दिसतो जवळजवळ 13,000 जुने पेंडिंग दिसतात. तर याच्यात महत्वाचा सर्वात मुद्दा राहणार आहे की अनावश्यक लोकांनी केलेलं ऍप्लिकेशन करू नये. आणि एकदा जर ऍप्लिकेशन एखाद्या कारणासाठी रिजेक्ट झालेलं असेल तर वारंवार ते ऍप्लिकेशन आपण करून ते काही मंजूर होणार नाहीये, ते रिजेक्टच होणार आहे. फक्त तिच्याने सिस्टीमवर अतिरिक्त लोड पडणार आहे. व्यायाम करताना मास्क घालायचा असं एक्सपर्ट लोक म्हणतात की व्यायाम करताना मास्क वापरायचं नाही तर व्यक्तीच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. फेस कव्हरिंग तर वापरायला पाहिजे. म्हणजे असं कोण म्हटलं का? डॉक्टर्स लोक ब्रीथिंगला त्रास होऊ शकतो किंवा तिच्या असं मला वाटतं तेवढ्या इंटेन्सिटीचा व्यायाम जर आता सध्या आपण टाळला, कारण ते योग्य नाही. फक्त चांगला वॉक घेतला, एक मध्यम जॉगिंग केली, काही बेसिक हातपाय हलवले, तिच्याने माणूस फिट राहण्यापुरता व्यायाम केला तरी मला वाटतं पुरेसं राहील सध्या. एक्सपर्टचं आहे की त्रास होतो, त्याच्यापेक्षा परवानगी नसलेली एकदम इंटेन्स व्यायाम करायचा असेल तर मला वाटतं इंडोर व्यायाम करावा त्यांनी. इंडोर व्यायाम करायला काही अडचण नाही, आपापल्या घरामध्ये ज्यांना हाय इंटेन्सिटी व्यायाम करायचा त्यांनी करावा. परंतु जर आपण पब्लिक प्लेस मध्ये येत आहे तर सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म ठेवणे, फेस कव्हरिंग वापरणे आपल्याला फॉलो करावं लागेल. मग त्यास अनुसरून जो व्यायाम आहे तो करावा. आणि गव्हर्नमेंटने त्यांच्या ऑर्डरमध्ये सायकलिंग पर्टिक्युलरली प्रमोट केलेली आहे किंवा सायकलिंग मध्ये सोशल डिस्टन्सिंग नॉर्म फॉलो केले जातात आणि व्यवस्थित चांगला व्यायाम पण आहे. तर असे काही व्यायाम असतील सायकलिंगलाच मास्क वापरायचं नाही असे हाय इंटेन्सिटी करू नये, बेसिक करावा. सर ते कामगारांच्या बाबतीत काय कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्यापैकी उद्योगधंदे सध्या आहेत. हा विषय आता सध्या आम्हाला वेगाने त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण की आंतरजिल्हा बॉर्डर ही आता क्लोज असल्यामुळे जे डेली अपडाऊन आहे फक्त फॅक्टरी मधले वर्कर्सच नाही तर काही शेतकऱ्यांची शेती पण तिकडच्या साईडला आहे, काहींच्या इकडे आहेत, ते राहतात पलीकडे. तर या संदर्भामध्ये शासनाला आम्ही हा मुद्दा पाठवू की अशी ही अडचण आहे, त्या संदर्भात शासनाकडनं काही निर्देश येतील किंवा मग पालकमंत्री मोदयांशी चर्चा करून याच्याकडे सध्या तरी ते जाऊ शकत नाही. कारण विषय असा आहे की आपल्याला डिस्ट्रिक्ट स्तरावर कोणताही नियम डायल्यूट करण्याची ऑथॉरिटी दिलेली नाही. आपण ऍडिशनल पण लावू शकत नाही. त्यांनी एकदम स्पेसिफिकली राज्य शासनाने या ऑर्डर मध्ये नमूद केलेलं आहे की कोणतीही ऑर्डर जी आहे तर एक तर तुम्ही एक्सेस पण लावू नका आणि डायल्यूट पण करू नका जोपर्यंत तुम्ही चीफ सेक्रेटरीची किंवा शासनाची परमिशन घेत नाही तोपर्यंत. तर हा विषय नक्की आहे. आम्ही हा विषय पालकमंत्र्यांशी पण चर्चा करून हा वरती रेस करू. पानमावा विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळं आता थुंकण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे शहरात. आणि चौकाचौकात बसून थुंकणे, गर्दी करणे आणि त्यामुळे सर मावा खाऊन एका ठिकाणी बसणे, थुंकणे हे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि सार्वजनिक ठिकाणीच वाढलेलं आहे. पानपट्टीच्या बाहेर घेतात आणि पानपट्टीच्या बाहेर घेतात मावा, पण अन्न औषध प्रशासन आम्हाला कुठेही दिसले नाही किंवा चेक करायला काही तपासत नाहीत. ते पहिल्यापासून कोविड मध्ये अख्खे दिसले नाहीत सर. तुम्ही स्वतः जरी चालला दुपार चालला असेल तर रिक्षातनं बघायचं. तुम्ही सांगितलं 2 माणसं तर 4 ते 5 माणसं बसलेली असतात रिक्षाचं उल्लंघन आहेच. आम्ही आता हे यासाठी थोडं रॅपिड एखादी ऍक्शन फोर्स असावी सर असं वाटायले मला. मी तात्काळ हा आणि महापालिकेत ढासांचं प्रमाण फार वाढलेलं अन्न औषध प्रशासनाला हलवा अन्न औषध प्रशासनाला पण सांगू, परंतु काय त्यांच्याकडे मॅनपॉवर पण लिमिटेड आहे. ते करतील कारवाई, त्यांना करायला सांगू नक्कीच. परंतु मेजर जो बिल्डर थांबतात लोक अशी गर्दी करून सर तिथं थांबलेले असतात सर. म्हणजे विक्री होते असं काही नाही. महानगरपालिका आणि पोलीस विभागामार्फत ज्यांची बातमी लावून आपली जबाबदारी
तिथं सुद्धा डिस्टन्सचं काय पालन होत नाही सर. त्यांनी रँकिंग केले ना दुकानाच्या बाहेर चिपटूनच उभारले असते लोक. तिथं काय काहीच नाही सर. ते दुकानदारांनी सुद्धा सूचना दिल्या पाहिजे सर. ते एक मुद्दा असा आहे की डिस्टन्सचा विषय सगळ्या गोष्टी एन्फोर्स करण्याच्या ज्या आहे ना, एन्फोर्समेंट एजन्सी जी आहे त्यांच्या पण काही लिमिटेशन्स असतात. लोकांनी जोपर्यंत स्वतःहून रेग्युलेट करणार नाही तोपर्यंत आपण प्रत्येक वेळेस काही कायद्याची भीती दाखवून किंवा कायदा उलटच्या बडग्याने करून घेऊ शकत नाही. या गोष्टीमध्ये आपण हे करतोय म्हणजे स्वतःच्या लोकांसाठी करतोय, आपल्या लोकांसाठी करतोय, ही जी भावना जोपर्यंत लोकांमध्ये येत नाही तोपर्यंत 100% इम्प्लिमेंटेशन करणं हे फार डिफिकल्ट आहे. तरी सुद्धा आपण जे काही इश्यूज सांगितलेले आहे, मला पर्टिक्युलरली पानपट्टीचं सांगितलेलं आहे, काही स्पेसिफिक दारूच्या दुकानांच्या संदर्भात सांगितलेले आहे, ते मी त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला सांगून त्यांना सूचना देतो की त्याच्यावर आपण एक मोहीम स्वरूपामध्ये ऍक्शन घेऊ. आणखीन एक सर, सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या घोळक्यानं मॉर्निंग वॉक आणि शतपावली या नावाखाली मोठ्याच्या मोठ्या जथ्याच्या जथ्थे लोक बाहेर पडतात. काही मास्क नाही, काही नाही, लहान मुलं संगत असतात. जेवले की 9 नंतर 10-10:30 पर्यंत फिरायचं. सांगली शहरात कुत्री घेऊन फिरणं, मास्कचा काही वापर नाही सर. सकाळ संध्याकाळ प्रचंड गर्दी आहे. आता आमच्या हरिपूर रोडला जर आपण बघितलं तर सकाळी जत्रा भरलेली असते सर. मास्कचं कोणीही पालन करत नाही. यांना एक झटका दिला पाहिजे सर. संध्याकाळी रात्री तर बायका अशा फिरतच असतात. काय नाही म्हणजे लहान मुलं असतात, कुत्री असतात. ज्या ठिकाणी वाहतुकीची रहदारी नाही त्या ठिकाणी जास्त आहे. हा, रात्री ते पेट्रोलची गाडी आहे ना पोलिस पेट्रोलिंग त्यांना जरी अनाउन्समेंट करत फिरलं तरी फरक पडतो सर. एक 10 मिनिट संध्याकाळच्या सोडा साहेब शहरात. सगळे शांत. तुम्ही काय करणार? सातच्या नंतर मॉल्स आणि बाजारला काही परवानगी दिली नाही. पण दांडेकरच्या मॉलचा विश्रामबागला परत दांडेकरचा मॉल आहे विश्रामबाग, एवढी गर्दी असते. परत तरुण बाजार मॉल्स म्हणजे बेसिकली ज्या मल्टिपल ब्रँडचे शॉप्स जिथे असतात त्याला मॉल्स म्हणतात. आता हे जे तुम्ही सांगतायत ते ग्रॉसरीचे दुकान आहेत, मोठी ग्रॉसरीची दुकान, सुपर मार्केट म्हणतो आपण त्यांना. त्या ज्या आहेत त्या पहिल्यापासूनच आपण अलाउ केलेल्या आहेत, कारण की ज्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात. ज्या जीवनावश्यक वस्तू नाही त्या आपण आता अलाउ केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्याचं कारण नाही. सुरक्षित अंतर काहीच नाही ना, एवढी गर्दी नाही, ते असेल तर आपण त्यांना फॉलो करायला सांगू, पण बंद करण्याचं कारण नाही आहे त्यात. आणि नाश्ता सेंटर सुद्धा चांगले माळू चौकात बसूनच तिथे खात्यात. आणि गणेश नाश्ता सेंटर पाण्याची टाकी सगळं तिथंच देतात, तिथंच खायला देतात. हे बघा, नाश्ता सेंटर फार हे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पार्सल सिस्टीम नाही आहे सर लागू. देतात खायला. फॉलो करत नाहीत पार्सल सिस्टीम. नाश्ता सेंटर हे बंदच आहे. नाश्ता सेंटर मध्ये फक्त जास्तीत जास्त पार्सल दिले गेले पाहिजे. सगळीकडे उघडलेले आहेत. हातगाडी सुरू झालेली आहे त्या बाबतीतली. आणि तिथंच खाल्लं जाते सर. तिथंच खाल्लं जाते. बस स्टँडच्या बाहेर सुद्धा तशीच अवस्था आहे. आयुक्तांना सांगा जरा लक्ष द्या. इथं पुरानंतर लोकांना आणायला महाग आहेत. कुठं ते कमवायला बस एक रिपोर्ट असेल सातच्या नंतर बाहेर कधी पडलं तुम्हाला एक पगार पाणी लोक काय करावं. रिपोर्ट गेलाय कधी? आमचा प्रॉब्लेम आहे सर आमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही देताना एखाद्या वेळी देत नाही. काही वेळा काही प्रिंट मिळेल किंवा कुठली असतील तर अगोदर रिपोर्ट पडतात. मग ते बघून आम्हाला तुम्हाला फोन करावा लागतो. पाटोळे मॅडमना मी पहिला पाठवतो. पाटोळे मॅडमच्या अगोदर काहीच्या स्टेटसवरती रिपोर्ट आलेला असतो. मग ते आम्ही ग्राह्य करायचं का विथ नाव असते, पेपरचं नाव सहित ते येतात. पाटोळे मॅडम